आमची वडिलोपार्जित जमीन हिंजवडी गावात सर्वे नंबर 60 ही आहे. ह्या जमिनीचे डेव्हलपमेंट अग्रीमेंट करायचे म्हणून घरातल्यांना नेले असता डायरेक्ट त्याचे खरेदी खत करून घेतलेले आहे आणि त्या प्रकारे फसवणूक केलेली आहे व खरेदी खत झाल्यानंतर ते 2021 पर्यंत कधी सातबाऱ्यावर आलेले नाही. ज्यावेळेस त्यांनी सातबाऱ्यासाठी फेरफार केला तेव्हा आम्ही कोर्टात दावे दाखल केलेले आहेत. ते दावे मागे घेण्यासाठी आम्हाला वेळोवेळी धमक्या येत आहेत. त्यांनी आम्हाला डिपॉझिट म्हणून काही चेक्स दिले होते आणि ते अकाउंटवर वटलेले आहेत व बाकीचं त्यांनी थर्ड पार्टी एका माणसाला पेमेंट दिलेलं दाखवलेलं आहे. ते म्हणले कॉपी भेटायला 2 दिवस लागतात असं करून त्यांनी आम्हाला 7-8 महिने टाळलं. त्यानंतर काही त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्टच केलेला नाही. तुमच्या घरच्यांना का कळलं नाही की ते लोक डेव्हलपमेंट अग्रीमेंटच्या आमच्या गावातली 2-3 लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होती. त्यांच्यावर विश्वास ठेवून घरातल्यांनी जाऊन सह्या केल्या तिथं. आमचं अग्रीमेंट अविनाश गणपत पाटील या व्यक्तींसोबत झालं. त्यांनी ती जमीन आता मयूर वसंतलाल शेटिया व विजय विष्णुप्रसाद मारदार यांना विकलेली आहे. हो, आम्ही कोर्टाकडे दावे दाखल केलेले आहेत ते खरेदी रद्द करून मागण्यासाठी व पोलीस स्टेशनला सुद्धा वेळोवेळी अर्ज दाखल केलेले आहेत की यांनी आमची फसवणूक करून असा दस्त तयार करून घेतलेला आहे व तो त्यांच्या कायदेशीर कारवाई व्हावी. सध्या जमिनीवरती ताबा आमचाच आहे. आम्ही तिथे वहिवाट शेती करतो. ज्वारी, सोयाबीन अशी पिकं घेतो तिथं व आमच्या रूम पण आहेत तिथं, त्या आम्ही भाड्याने दिलेल्या आहेत व आम्हाला वेगवेगळ्या लोकांकडून फोन येतात व धमक्या देतात. परत आम्ही ऐकलं नाही तर 30-40 लाख रुपये खर्च करून पोलिसांथ्रू वा ताबा घेण्यात येईल असं सांगितलं जातं. आम्हाला वेळोवेळी लोक येऊन भेटतात व आमची पोलिसांसोबत सेटिंग आहे. तुम्ही जर आमचं ऐकलं नाही, हे सगळे दावे माघारी घेतले नाही तर तुमच्यावर काय एखादा खोटा गुन्हा दाखल करू अशी धमकी देतात. विजय मारदा म्हणून आहेत. त्यांनी अनेक बँकेची फसवणूक केलेली आहे, अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. त्याचे पेपर नोटीस याच्यात जोडलेले आहे. हा विषय सगळा चालू झालेला आहे तो 2007 मध्ये चालू झालेला आहे. 2007 साली आम्हाला 15 गुंठ्याचं फक्त एक ऍग्रीमेंट करायचं होतं. ते ऍग्रीमेंट डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट म्हणतात त्याला. तर 15 गुंठ्याचं डेव्हलपमेंट ऍग्रीमेंटसाठी आम्हाला तिथं नेलं होतं. डेव्हलपमेंट ऍग्रीमेंटसाठी त्यांनी आम्हाला ते डिपॉझिट देखील त्याचे चेक्स दिले, परंतु डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट न करता ते खरेदी खत त्यांनी केलं. पण खरेदी खत ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस सह्या घेतल्या, पण ते नोंदवताना देखील ते नोंदवलं गेलं 8 महिन्यांनी जवळजवळ. ते नोंदवलं सुद्धा लगेच नाही, जेणेकरून ते आम्हाला कळवं नाही किंवा यासाठीच फ्रॉड करायचं त्यासाठीच त्यांनी ते लपवलं आमच्यापासून. त्याच्यानंतर ते खरेदी खत झाल्यानंतर आपलं जे त्यांनी 2007 पासून 2021 पर्यंत ते खरेदी खत ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांच्याकडे दिलं नाही कधीच नोंदणीसाठी किंवा फेरफार धरण्यासाठी. ज्यावेळेस त्यांना कळलं की आता बाबा शेतकऱ्याला सगळं कळायला लागलेलं आहे किंवा त्यांचा ताबा आहे, आपल्याला ताबा मिळणार नाही, आपण फसवणूक केली शेतकऱ्याची, म्हणून मग त्यांनी 2021 साली 14 वर्षानंतर तो ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे फेरफार धरायला दिला. परंतु ज्यावेळेस आम्हाला त्याची नोटीस आली की बाबा या अशा खरेदी खत तुम्ही केलंय, ते खरेदी खत आम्ही नोंदवतोय, त्यावेळेस आम्ही कोर्टात धाव घेऊन आम्ही दावा दाखल केला आणि तो दावा न्यायप्रविष्ट आहे. आणि कोणतंही खरेदी खत करायच्या आधी एक पेपर नोटीस असते. ती पेपर नोटीस मध्ये सगळं वर्णन मिळकतीचं लिहिलेलं असतं की आम्ही एवढी मिळकत विकतोय किंवा डेव्हलपमेंट अग्रीमेंट करतोय. असं कुठलंही पेपर नोटीस कोणत्याही पेपरला आलेली नाहीये. सदरचं पेपर काढले असता कोणतीही पेपर नोटीस अवेलेबल नाही किंवा खरेदी खताला जोडलेली नाही. पहिल्यांदा डेव्हलपमेंट अग्रीमेंट करताना किंवा त्यांच्यानुसार जे खरेदी खत केलंय त्यांनी त्याची देखील पेपर नोटीस नाही व परत दुसऱ्या पार्टीला फिरवतानाही देखील पेपर नोटीस नाही. तो ते सुद्धा बेकायदेशीरच त्यांनी ते फिरवलेलं आहे. काय मागणी काय असेल तुमची आता आमची कोर्टा थ्रू अशी मागणी आहे की ते खरेदी खत लवकरात लवकर रद्द करून मिळावं. आम्ही पुरावे सगळे दाखल केले. आम्ही 2-3 पिढ्यांपासून ती जागा वळवटतोय आणि आता आम्ही तिथे शेतातला जो माल असतो, कोथिंबीर म्हणा, ज्वारी, बाजरी, हे सगळी पिकं घेऊन त्याचा मोबदला आम्हाला मिळतो. आज भाडेकरी आमच्या तिथं खोल्यांमध्ये तिथं शाळेला ग्राउंड दिलेलं आहे 20 गुंठ्यामध्ये. ते वीट बांधकाम करणारे कॉन्ट्रॅक्टदाराला आम्ही भाड्याचा तोवरती जागा दिलेली आहे 20 गुंठे आणि सदर ताबा हा आमच्याकडे पहिल्यापासून आहे आणि आज तगायत राहिलेला आहे.